ओम नमो भगवते वासुदेवाय. यज्ञीय अश्वाला म्हणजे त्या यज्ञ पशुला एका युपाशी म्हणजेच एका स्तंभाशी बांधण्यात आलं. ज्या खांबाला बांधतात त्याला युप असं म्हणतात. आणि त्या युपाच्या पुढे एक वलयाकार लाकूड असतं, त्याला चशाल असं म्हणतात. तेव्हा हा यज्ञीय पशु आता इथे अश्व आहे, त्या युप आणि चशाल यांच्यामध्ये बांधला गेला. त्यावेळेला शक्तिशाली अशा इंद्रानं दाट अंधार सगळीकडे पसरवला आणि त्या अंधारात लपून तो पुन्हा एकदा त्या घोड्याला त्याच्या सोन्याच्या साखळी सकट घेऊन गेला. अत्रि मुनींनी पुन्हा त्याला आकाशातून वेगानं जाताना बघितलं, पण यावेळेला इंद्राकडे त्याने जो वेश धारण केला होता त्यावेळेस त्याच्या हातात कपाल आणि खटवांग होतं. पृथुपुत्राने पाठलाग केला अत्रींच्या आदेशाप्रमाणे, पण ते कपाल आणि खटवांग बघितलं मात्र आणि मग त्या पृथुपुत्रानं त्या इंद्राच्या मार्गात कुठल्याही प्रकारची अडचण आणली नाही. हा हसत हात हलवीत परत आल्याचं बघून अत्रि ऋषींनी त्याला पुन्हा थोडस चिथवलं आणि मग मात्र अत्यंत क्रोधाविष्ट होऊन त्या पृथुपुत्रानं इंद्राला लक्ष्य करून आपल्या धनुष्यावर बाण चढवला. हे बघितलं मात्र देवराज इंद्रानं आपला तो वेश आणि तो घोडा तिथेच सोडून दिला आणि तो अंतर्धान पावला. पुन्हा हा वीर विजिताशु म्हणजे राजा पृथूचा मुलगा तो घोडा घेऊन वडिलांच्या यज्ञशाळेमध्ये परत आला आणि तेव्हापासून इंद्रांनी हा जो निंदित वेश धारण केलेला होता तो वेश मंदबुद्धी अज्ञ पुरुष आपापल्या आचारात वर्तनात वापरायला लागले. यज्ञीय अश्व पळवण्याच्या इच्छेनं इंद्रानं जी जी काही रूप धारण केली होती ही सगळी पापबुद्धीतून रूप धारण केलेली होती आणि ते पापाचे खंड म्हणजे तुकडे असल्यामुळं त्यांना पाखंड असं नाव प्राप्त झालं. इथे खंड या शब्दाचा अर्थ आहे चिन्ह. यानी रूपानी जगरे इंद्रो हय जिहीषया तानी पापसे खंडानी लिंगं खंडमिहोच्यते. खंड या शब्दाचा अर्थ लिंग, खूण, चिन्ह असा आहे. तेव्हा ही सगळी पापाची चिन्ह जी इंद्राने धारण केली तीच पुढे सामान्य माणसांनी निरीश्वरवाद्यांनी ती धारण केली म्हणून त्यांना पाखंडी असं म्हटलं जातं. अशा प्रकारे पृथ्वीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी त्या यज्ञ पशुला चोरून नेताना इंद्रानं जी काही अनेक रूप घेतली आणि टाकून दिली. त्यांना नग्न, रक्तांबर तसंच कापालिक इत्यादी पाखंडपूर्ण आचारामध्ये मनुष्यांची बुद्धी त्यावर मोहित झाल्यामुळं त्यांना पाखंडी असं म्हटलं गेलं. कारण ही जी नास्तिक मतं असतात आपल्याकडे फार पूर्वी चार्वाक मत सुद्धा असंच प्रसिद्ध होतं की तो बोलता बोलता इतकं गोड बोलायचं की लोकांना तेच योग्य आणि बरोबर वाटायचं. वास्तविक खोलवर विचार केला तर त्याचं बोलणं तर्कदुष्टच होतं, तर्कसंगत होतं, पण लोकांना आकर्षक करणारं, गोड वाटणारं, चांगलं वाटणारं ते बोलणं होतं. म्हणून त्याला चार्वाक नाव पडलं आणि लोक त्याच्या मागे आकृष्ट व्हायला लागले, त्याचे अनुयायी व्हायला लागले.
तसं हे नास्तिक मत ऐकायला, पाहायला, दिसायला सुंदर वाटतं. अनेक वेळेला अनेक युक्तींनी परिपूर्ण असतं, तर्कांनी परिपूर्ण असतं, तरी सुद्धा तो तर्क कधीही प्रबळ असत नाही, सहजपणे त्याचं खंडन करता येईल अशा प्रकारचा तर्क असतो. वास्तविक हा केवळ उपधर्म मात्र आहे. पण अडाणी माणसं भ्रमानं त्यालाच धर्म मानतात आणि त्याच्यावरच आसक्त होतात. इंद्राची ही जी वाईट चाल होती, कुरीती होती, त्याचा पत्ता लागला, त्याची जाणीव झाली आणि परमपराक्रमी असा महाराज पृथूंना त्याच्यावर अतिशय राग आला, चिडले आणि क्रोधावेशात त्यांनी इंद्राला मारण्यासाठी आपलं धनुष्य उचललं आणि त्याच्यावर बाण चढवला. कारण एकदा माणसाच्या चित्तामध्ये, डोळ्यामध्ये क्रोध भरला, नजरेत अंगार भरला की समोर कोण आहे, काय आहे, परिस्थिती काय आहे याचा कुठलाही विचार उरत नाही, तो क्रोधांध होतो. आता हा इंद्राला मारणार हे बघितल्यानंतर सगळ्या ऋत्विजांनी त्या राजा पृथूला आवरलं. त्याचं तेज इतकं विलक्षण होतं की माध्यानीच्या सूर्याकडे जसं बघणं अशक्य होतं, तसं त्या राजा पृथूच्या डोळ्यांकडे बघणं अशक्य झालं. त्याची नजर असह्य झाली. पण आता हा इंद्राला मारणार म्हटल्यानंतर त्या ऋत्विजांनी सावध केलं आणि सांगितलं, त्याला अडवलं की राजा, आपण बुद्धिमान आहात, विचारी आहात, विवेकी आहात. आपण 100 अश्वमेध यज्ञांची दीक्षा घेतलेली आहे, त्याचा संकल्प घेतलेला आहे आणि अशा वेळेला शास्त्रविहित यज्ञ पशुला सोडता अन्य कोणाचाही वध करणं हे योग्य नव्हे, हे धर्मबाह्य आहे, विधिबाह्य आहे आणि आपलं असं करणं यज्ञ कार्यामध्ये विघ्न आणू शकतं. आणि तसं बघितलं तर आपलं हे जे काही सुयश आहे, तुमची कीर्ती आहे, सत्कीर्ती आहे, ह्याच्या पुढे इंद्राचा चेहरा तो मुळात ईर्षेने पेटलेला असल्यामुळं तसाही निस्तेजच झालेला आहे. त्याला असं मारण्यापेक्षा आमच्याकडचं जे मंत्र सामर्थ्य आहे, ऋषीमुनी ऋत्विज त्या राजा पृथूला सांगतायत की आमच्याकडचं जे अमोघ असं आवाहन मंत्र सामर्थ्य आहे, त्याच्या आधाराने आम्ही इंद्राला तिथे बोलवतो आणि त्याच बळजबरीने या यज्ञ अग्नीमध्ये हवन करतो. त्या ऋतुजांनी अशा प्रकारचा सल्ला दिल्यानंतर याजकांनी क्रोधपूर्वक त्या इंद्राचं आवाहन केलं आणि सुर्वेद्वारे ती आहुती ते यज्ञात घालणार तोच ब्रह्माजी तिथे आले, ब्रह्मदेव आले आणि त्यांनी त्या सगळ्या ऋतुजांना तिथे थांबवलं, अडवलं आणि ते म्हणाले, याजक हो, तुम्ही सुद्धा ह्या इंद्राचा वध करणं योग्य नाही. कारण यज्ञ संयोजक इंद्र ही तर भगवंताचीच मूर्ती आहे आणि तुम्ही यज्ञाद्वारे ज्या देवतांची आराधना करताय ते तर सगळे इंद्राचेच अवयव आहेत, इंद्राचीच ती अंग आहेत आणि त्याला तुम्ही या यज्ञाद्वारे मारताय, यज्ञात आहुती देऊन त्याचं आवाहन करून. पृथ्वीच्या या यज्ञानुष्ठानामध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी इंद्रानं जे पाखंड पसरवलाय, जो धर्माचा उच्छेद करण्याचा प्रयोग चालू केलाय, त्याच्यावर तुम्ही आता लक्ष द्या.
आणि आता ह्यापेक्षा अधिक विरोध आपण करू नये, नाहीतर त्याच्याद्वारे या पाखंडाचाच प्रचार अधिक होईल. एवी तवी हा पृथू महाराजांचे 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेलेच आहेत, ते आता तसेच राहू देत. आणि त्यांनी ब्रह्मदेवानी राजर्षी पृथूंना सांगितलं, राजन, आपल्याला तर खरं मोक्ष मार्गाने वाटचाल करायची, आता जेवढं तुम्ही केलंय तेवढं त्या मोक्ष मार्गावर जाण्यासाठी पुरेस आहे. तेव्हा उरलेल्या या यज्ञानुष्ठानाची आता काही तुम्हाला आवश्यकता नाही. आपलं कल्याण व्हावं, आपण आणि इंद्र हे दोन्ही पवित्रीकीर्ती अशा भगवान श्रीहरीचंच शरीर आहात. आणि म्हणून आपण आपल्याच अंगाचा जसा कधी राग करत नाही, तसं तुम्ही सुद्धा स्वरूपभूत अशा इंद्राबद्दल अंतःकरणात जर काही क्रोध असेल तर तो टाकून द्यावा, त्याचा राग करता कामा नये. आणि हा 100वा यज्ञ निर्विघ्न पार पडला नाही याच्याबद्दल आपण चिंता न करता आपण आमच्या बोलण्याचा आदरपूर्वक स्वीकार करावा. साधी सहज लक्षात येणारी गोष्ट आहे. ब्रह्मदेव सांगतायत की माणसं ब्रह्मदेवाकडनं बिघडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सरळ करण्याचा विचार करतात आणि त्याचं मन अत्यंत क्रोधाविष्ट होऊन त्या मोहामध्ये अडकून जातं. तेव्हा अशा मोहामध्ये न अडकता हा यज्ञ आपण बंद करावा. आणि याच्यामुळेच इंद्रानं जो पाखंड चालू केलेला आहे त्या धर्माचा नाश होईल. या देवता अतिशय दुराग्रही असतात. लक्षात घ्या, जो इंद्र तो अश्व पळवून नेऊन आपल्या यज्ञामध्ये विघ्न निर्माण करू पाहत होता, त्यानंच रचलेल्या ह्या मनोहर अशा पाखंडाकडे सगळी जनता आकृष्ट होते. तेव्हा आपण त्या पाखंडाला आणि पाखंड निर्माण करणाऱ्या इंद्राला जास्त महत्व देऊ नये, त्याच्याबद्दल आपल्या मनात राग निर्माण करून. आपण साक्षात महाविष्णूंचे अंश आहात. वेनाच्या दुराचारामुळं धर्म सगळीकडनं लुप्त होत चाललेला होता आणि त्या समयोचित धर्माच्या रक्षणासाठी आपण त्याच्याच शरीरातून अवतार ग्रहण केलेला आहे. तेव्हा प्रजापालक पृथ्वी, आपण आपल्या या अवताराचा उद्देश, अवताराचं ध्येय, प्रयोजन याचा विचार करून भृगु आदी विश्वरचयिता जे मुनीश्वर आहेत त्यांचा संकल्प पूर्ण करावा. आणि हा प्रचंड पाखंड पसरून जो इंद्र आहे त्याची माया हीच अधर्माची जननी आहे. तेव्हा आपण त्या पाखंडाचा विचारपूर्वक नायनाट करावा. एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.